रामकृष्ण हरी मंडळी, रामकृष्ण हरी. आपल्या या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण एका अशा महान संताची कथा ऐकणार आहोत, ज्यांनी समाजाची सर्वात खालची पायरी मानली जाणारी जात असूनही देवाच्या सर्वात जवळ जाण्याचा मान मिळवला. ज्यांनी त्यांच्या अभंगांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या आत्म्याला स्पर्श केला. ज्यांची वाणी आजही वारीमध्ये घुमते आणि लाखो भाविकांच्या डोळ्यात पाणी आणते. होय, आज आहे संत चोखामेळा यांची पुण्यतिथी. आणि आज आपण त्यांची संपूर्ण जीवनकथा, त्यांचे अभंग, त्यांचे अतुलनीय भक्तिकार्य आणि त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासावर केलेल्या अमोल प्रभावाबद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो, संत चोखामेळा फक्त एक संत नव्हते, ते एक क्रांतिकारक होते. ते एक दिव्य आत्मा होते. आणि त्यांची कथा आपल्याला शिकवते की देवाच्या दरबारात जात, वर्ण, धर्म काहीही आडवे येत नाही. केवळ भक्ती महत्वाची असते, निखळ निस्सीम भक्ती. तर आपण सुरू करूया हा अद्भुत प्रवास, संत चोखामेळा यांच्या चरणी नतमस्तक होऊन. पण मित्रांनो, कथा सुरू करण्याआधी छोटीशी विनंती. मित्रांनो, मी खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवत आहे. माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे, कृपया माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या पाठिंब्यामुळेच माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा. मित्रांनो, आपण आपले मन घेऊन जायचे आहे सुमारे 700 वर्षांपूर्वी. 14वे शतक. महाराष्ट्राच्या भूमीवर यादवांचे साम्राज्य मावळत होते. दिल्लीच्या सुलतानाची सत्ता हळूहळू दक्षिणेकडे पसरत होती. समाजामध्ये कर्मठ जातीव्यवस्था अत्यंत कडक होती. माणसाची किंमत त्याच्या गुणांवर नव्हे तर त्याच्या जातीवर ठरवली जात होती. या अशा कठीण काळात महाराष्ट्रात एक महान भक्ती चळवळ जन्म घेत होती. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांनी भक्तीचा मार्ग दाखवला होता. पण समाजाच्या अगदी तळागाळातील माणसांपर्यंत हा भक्तीचा प्रकाश पोहोचणे अजून बाकी होते. याच काळात महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणपुरी या छोट्याशा गावात, काही अभ्यासक मंगळवेढा किंवा परभणी जिल्ह्याचाही उल्लेख करतात, एका महार कुटुंबात एका बालकाचा जन्म झाला. त्या बालकाचे नाव ठेवण्यात आले चोखा. पुढे हाच चोखा चोखामेळा म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर झाला. चोखामेळा यांचे बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. महार समाज त्या काळी समाजाच्या सर्वात खालच्या थरात होता. गावाच्या वेशीबाहेर राहणे, मृत जनावरांची विल्हेवाट लावणे, गावाच्या बाहेरच्या कामात सहभाग घेणे हे त्यांचे दैनंदिन जीवन होते. मंदिरात प्रवेश नाही, विहिरीवरून पाणी पिण्याचा हक्क नाही, उच्चवर्णीयांच्या बरोबरीने बसण्याचा अधिकार नाही. पण लहानग्या चोख्याच्या मनात एक वेगळीच तहान होती, परमात्म्याची तहान, विठ्ठलाची ओढ. गावात कुठेतरी भजन होत असलं की हा मुलगा दुरून उभं राहून ऐकत असे. कीर्तनाचे सूर त्याच्या हृदयाला भिडत असत, डोळ्यात आनंदाश्रू येत असत. या बालकाला माहीत नव्हतं की तो एक दिवस महाराष्ट्राचा सर्वश्रेष्ठ भक्त कवी होईल. त्याला फक्त माहीत होतं, विठ्ठल त्याचा आहे आणि तो विठ्ठलाचा आहे. चोखामेळा यांचा विवाह सोयराबाई यांच्याशी झाला. सोयराबाई हे नाव महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेत तेवढेच महान आहे जेवढे चोखामेळा यांचे. सोयराबाई स्वतः एक थोर भक्त होत्या. त्यांनीही अभंग रचले, त्यांनीही विठ्ठलाची उपासना केली. मित्रांनो, हे किती सुंदर आहे ना. एक पती-पत्नी, दोघेही परमेश्वराचे निस्सीम भक्त. दोघांनीही एकमेकांना भक्ती मार्गात साथ दिली. त्यांचे घर हे फक्त 4 भिंतींचे घर नव्हते, ते एक भक्तीचे मंदिर होते. सोयराबाईंचा एक अभंग आपल्या मनात खोलवर रुजतो. जेव्हा त्यांनी आपल्या पतीच्या भक्तीची महती सांगितली तेव्हा त्या म्हणाल्या, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी, विठ्ठल रुखुमाई दोन्ही बाप माय माझी. चोखामेळा यांना भाऊ बंकाजी आणि बहीण निर्मला हेही भक्त होते. हे संपूर्ण कुटुंब विठ्ठल भक्तीत रंगलेले होते. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, भक्ती ही वंशपरंपरागत असते. जिथे घरातच देवाचे प्रेम असते तिथे मुलांमध्येही ते उतरते. मित्रांनो, आता आपण येतो त्या क्षणाकडे जो संत चोखामेळा यांच्या जीवनाला वळण देणारा ठरला. पंढरपूर. भीमा नदीच्या काठावर विराजमान असलेले विठ्ठलाचे धाम. महाराष्ट्राच्या लाखो भाविकांचे ते श्वास आहे, प्राण आहे. चोखामेळा यांना विठ्ठलाची अनावर ओढ लागली. ते पंढरपूरला आले. पण मंदिरात प्रवेश नाही.
महार जातीतील माणसाला विठ्ठलाच्या सानिध्यात जाण्याची परवानगी नाही. मंदिराचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद होते. किती वेदनादायक असेल ना हे? ज्या विठ्ठलाने जगाला जन्म दिला, ज्या परमेश्वराने सर्व जीवांना समान प्रेमाने जगवले, त्याच्याच मंदिरात त्याच्याच एका भक्ताला प्रवेश नाही. हे समाजाचे कलंक आहे. हे माणसाच्या मर्यादेचे प्रतीक आहे. पण चोखामेळा खचले नाहीत. त्यांनी विठ्ठलाशी थेट संवाद साधला. ते मंदिराच्या बाहेर उभे राहून मंदिराच्या भिंतीला स्पर्श करून त्या भिंतीच्या आत असलेल्या विठ्ठलाशी बोलत राहिले. त्यांची भक्ती मंदिराच्या 4 भिंतींनी अडवता आली नाही. उलट त्या बंधनात त्यांची भक्ती अधिकच तीव्र झाली. त्यांनी आपल्या वेदना अभंगांमधून मांडल्या. किती हृदयस्पर्शी आहे हे! देवा तुझं पाहिनं डोळा, माझी पुरेल आस. मी तुझा अधमदास, चोखा म्हणे. हे शब्द ऐकताना डोळ्यात पाणी येते. चोखामेळा स्वतःला अधमदास म्हणतात. ते समाजाने त्यांच्यावर लादलेली ओळख स्वीकारतात, पण त्याच वेळी ते देवाला सांगतात, मला तुझे दर्शन हवे आहे, माझी आस पूर्ण कर. यात अपमान नाही, यात अत्यंत विनम्र आणि गहन भक्ती आहे. मित्रांनो, प्रत्येक महान भक्ताच्या जीवनात एक असा क्षण येतो जेव्हा त्यांना एखादा सत्पुरुष मिळतो आणि त्यांचे जीवन कायमचे बदलून जाते. चोखामेळा यांच्या जीवनात हा क्षण होता संत नामदेव यांची भेट. संत नामदेव म्हणजे विठ्ठलाचे लाडके. विठ्ठलाशी बालमैत्री असणारे हे संत शिंपी समाजातील होते. त्यांनी जातीव्यवस्थेला न जुमानता सर्व भक्तांना आपलेसे केले. चोखामेळा यांच्याशी त्यांची भेट झाली आणि एक अद्भुत भक्ती मैत्री जुळली. नामदेवांनी चोखामेळा यांच्यातील विलक्षण भक्ती ओळखली. त्यांनी चोखामेळा यांना सांगितले, तुम्ही विठ्ठलाचे आहात, विठ्ठल तुमचा आहे. जातीजातींचे भेद देवाच्या दरबारात मिटून जातात. या नात्याबद्दल एक सुंदर गोष्ट सांगितली जाते. एकदा चोखामेळा पंढरपूरच्या वाटेवर होते. त्यांना समाजातील लोकांनी अडवले, शिव्या शाप दिले. तुम्हाला काय अधिकार आहे पंढरपूरला जाण्याचा, असे म्हटले. चोखामेळा हरवलेल्या मनाने उभे राहिले आणि तेव्हा नामदेव तिथे आले. त्यांनी चोखामेळा यांचा हात धरला आणि म्हणाले, चोखोबा चला, विठ्ठल तुमची वाट पाहत आहे. या 2 संतांची मैत्री महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील एक क्रांतिकारक घटना होती. उच्च जातीचा एक संत आणि अस्पृश्य समाजातील एक संत, दोघे मिळून देवाची भक्ती करत होते, अभंग रचत होते, एकत्र वारी करत होते. हे त्या काळाच्या दृष्टीने किती मोठे होते हे आपल्याला आज कदाचित पूर्णपणे कळणार नाही. पण 700 वर्षांपूर्वी जेव्हा जातीव्यवस्था इतकी कठोर होती, तेव्हा 2 भिन्न जातींचे संत एकत्र बसून भजन करणे हे एक मोठे सामाजिक विधान होते. मित्रांनो, आता आपण येतो त्या सोनेरी खजिन्याकडे, संत चोखामेळा यांचे अभंग. त्यांनी सुमारे 300 अभंग रचले असे सांगितले जाते. प्रत्येक अभंग म्हणजे एक हृदयाचे ठोके, प्रत्येक ओळ म्हणजे एक आत्म्याची हाक. चोखामेळा यांचे अभंग 3 प्रकारात मुख्यतः विभागता येतात. 1. विठ्ठल भक्तीचे अभंग. विठ्ठलाच्या सौंदर्याचे वर्णन, त्याच्याशी असलेल्या प्रेमाचे निवेदन, यात चोखामेळा यांची कलम सर्वात उंच उडाली. ते विठ्ठलाला माय, बाप, सखा, राजा अनेक नावांनी हाक मारतात. पाहे विठ्ठल माझा उभा कटावरी, कर युगल ठेवूनी करी, चोखा म्हणे माझे जीव रंगले त्याच्या ठाई. या अभंगात चोखामेळा विठ्ठलाचे ते प्रसिद्ध रूप डोळ्यांसमोर उभे करतात. कमरेवर हात ठेवून उभा असलेला पांडुरंग. हे दृश्य पाहताना चोखामेळा सर्वस्व विसरतात. त्यांचा जीव विठ्ठलात रंगून जातो. 2. समाज व्यथेचे अभंग. चोखामेळा यांच्या अनेक अभंगांमध्ये त्यांनी आपल्या जगण्याची वेदना मांडली आहे. पण ही वेदना तक्रार नाही, ती एक खोल आत्मनिरीक्षण आहे. ते विचारतात, माझे देणे घेणे विठ्ठला तुझं आणिक नाही, अवघेची माझे तुझया ठाई. चोखा म्हणे आता जन्म सार्थक झाले, पाय तुझे मला लागले रे. या अभंगात चोखामेळा सांगतात, माझं सर्वस्व तुझंच आहे विठ्ठला, माझ्याकडे तुझ्याशिवाय काहीच नाही आणि तुझे पाय मला लागले, यातच माझा जन्म सार्थक झाला. हे वाचताना मन शांत होते, डोळे ओले होतात. 3. आत्मनिवेदनाचे अभंग. चोखामेळा यांनी स्वतःबद्दल अत्यंत प्रामाणिकपणे लिहिले. ते म्हणतात, मी महार आहे, मी अशुद्ध असेन, पण माझे मन तुझ्यावर आहे देवा. यात न्यूनगंड नाही, यात एक आत्म्याची प्रामाणिक कबुली आहे.
जन्म माझा कुळी जाती महार, परंतु तुझे नाम सोडिले नाही. चोखोबा म्हणे याच्या पुण्याईने, विठ्ठल माझा होईल रे. हे अभंग वाचताना आपल्याला जाणवते की चोखामेळांनी जात स्वीकारली, पण त्या पलीकडे जाऊन देवाशी नातं जोडलं. त्यांनी सांगितले, माझी जात जे सांगेल ते सांगो, पण माझे नाते विठ्ठलाशी आहे आणि राहील. मित्रांनो, पंढरपुरात राहण्याचा संत चोखामेळा यांचा अनुभव हा एकीकडे अत्यंत वेदनादायक होता आणि दुसरीकडे अत्यंत आनंददायी. वेदना, कारण मंदिरात प्रवेश नाही. आनंद, कारण विठ्ठल त्यांच्या हृदयात होता. ते पंढरपुरात वेशीजवळ राहत, दिवसभर गावाच्या कामे करत, रात्री अभंग रचत, सकाळी भीमा नदीकडे जाऊन स्नान करत, मंदिराच्या दिशेने हात जोडत, मनाने विठ्ठलाशी बोलत, हा त्यांचा दिनक्रम होता. एक अत्यंत प्रसिद्ध कथा आहे. एकदा रात्री चोखामेळा मंदिराबाहेर उभे राहून विठ्ठलाशी बोलत होते. त्यांचे डोळे आसवांनी भरले होते. ते म्हणाले, देवा, तू कुणाचा रे? सांग मला, मी कुणाचा? माझी जात महार, तुझे नाव पवित्र, मग दोघांचे नाते कसले? आणि त्या रात्री सांगतात की विठ्ठलाने स्वतः मंदिरातून बाहेर येऊन चोखामेळा यांना दर्शन दिले. विठ्ठलाने सांगितले, चोखोबा, तुम्ही माझे आहात. माझ्या दरबारात जात नाही, भाव आहे. हे दृश्य कल्पनेत उभे केले की अंगावर रोमांच उभे राहतात. चोखामेळा यांना समाजाचा प्रचंड विरोध सहन करावा लागला. उच्चवर्णीयांनी त्यांना अनेकदा हटवण्याचा प्रयत्न केला. हे महार इथे काय करतात, असे प्रश्न विचारले गेले. त्यांना शिव्या दिल्या गेल्या. कधीकधी शारीरिक त्रासही दिला गेला. पण चोखामेळा शांत राहिले. त्यांनी कधीही प्रतिकार केला नाही. त्यांनी कधीही द्वेषाने उत्तर दिले नाही. ते फक्त विठ्ठलाकडे बघत राहिले आणि अभंग रचत राहिले. त्यांचा हा शांतपणा हीच त्यांची सर्वात मोठी शक्ती होती. एक संत म्हणाले होते की जो माणूस अपमान सहन करून शांत राहू शकतो, तो खरा योगी असतो. चोखामेळा हे असेच होते. मित्रांनो, संतांच्या जीवनात चमत्कार हे स्वाभाविक असतात. कारण ज्या माणसाने संपूर्ण मन देवाला अर्पण केले, त्या माणसाच्या जीवनात देव स्वतः हस्तक्षेप करतो. संत चोखामेळा यांच्या बाबतीतही अशा अनेक कथा आहेत. कथा 1. विठ्ठलाने भिंत काढली. सांगतात, एकदा पंढरपुरात एक मोठा उत्सव होता. विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक आले होते. चोखामेळाही आले होते. पण मंदिरात प्रवेश नाही. ते मंदिराच्या बाहेरच्या भिंतीला टेकून बसले आणि डोळे मिटून ध्यान करू लागले. त्यांच्या मनात एकच भाव, विठ्ठला, तू दिसत नाहीस, पण तू आहेस. तू माझ्या जवळ आहेस. आणि त्याच क्षणी आतमध्ये पुजाऱ्यांना विठ्ठलाची मूर्ती फिरली असे जाणवले. जणू विठ्ठल बाहेर बसलेल्या आपल्या भक्ताकडे पाहत होता. पुजाऱ्यांनी जेव्हा विचारले की देवा, तुम्ही कुठे बघत आहात, तेव्हा उत्तर आले, माझा चोखा बाहेर आहे, मी त्याला पाहतो आहे. हे ऐकून काही पुजाऱ्यांनी चोखामेळा यांना आत बोलावले. त्यांनी सांगितले, देवाने स्वतः तुम्हाला बोलावले आहे. आणि त्या दिवशी चोखामेळा विठ्ठलाच्या सामोरे उभे राहिले. त्यांचे डोळे भरून आले. ते म्हणाले, आता माझे जीणे सार्थक झाले, तुझे चरण पाहिले रे. कथा 2. चोखामेळांचे काम विठ्ठलाने केले. एकदा चोखामेळा यांना एका उच्चवर्णीयाने गावाबाहेरच्या कामावर जाण्याचा आदेश दिला. चोखामेळा गेले, पण विठ्ठल भक्तीत रंगल्यामुळे त्यांना काम करणे शक्य झाले नाही. ते तेथेच बसून अभंग गाऊ लागले. संध्याकाळी जेव्हा त्या माणसाने काम पाहिले, तेव्हा ते संपूर्ण झालेले होते. त्याने विचारले, कुणी केले हे? तेथील लोकांनी सांगितले, एक देखणा तरुण येऊन काम करून गेला. त्या माणसाला कळले, विठ्ठलाने स्वतः आपल्या भक्ताचे काम केले होते. हे ऐकून त्या उच्चवर्णीयाचे हृदय बदलले. त्याने चोखामेळा यांच्या पुढे नतमस्तक झाले आणि सांगितले, तुम्ही खरे देवाचे माणूस आहात. चोखामेळा आणि सोयराबाई यांना मुलगा झाला. त्याचे नाव कर्ममेळा. हा मुलगाही पुढे भक्तिमार्गावर चालला आणि अभंग रचले. हे पाहून चोखामेळा यांच्या आनंदाला सीमा नव्हती. ते म्हणाले, माझ्या घरी आला विठ्ठलाचाच अंश, कर्म माझे फळले देखा. मित्रांनो, संत चोखामेळा यांना आपण फक्त एक भक्त संत म्हणून पाहिले तर आपण त्यांच्या महानतेचा अर्धाच भाग पाहतो. ते एक समाजसुधारकही होते.
त्यांच्या काळाच्या खूप पुढचे विचार असणारे. त्यांनी थेट जातीव्यवस्थेला आव्हान दिले नाही, कारण ते योद्धे नव्हते, पण त्यांनी भक्तीच्या माध्यमातून हे सिद्ध केले की माणसाची किंमत त्याच्या जातीने नव्हे, त्याच्या भावाने ठरते. आणि हे त्यांनी फक्त सांगितले नाही, त्यांनी जगून दाखवले. वारकरी पंथ म्हणजे महाराष्ट्राची आत्मा. या पंथात संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत नामदेव या सर्व संतांनी योगदान दिले. या गर्दीत संत चोखामेळा यांचे स्थान काय? त्यांचे स्थान अद्वितीय आहे. ते वारकरी पंथाचे अस्पृश्य संत आहेत, म्हणजे ज्यांनी हे दाखवले की अस्पृश्यतेचा कलंक आत्म्यावर नाही. त्यांनी वारकरी परंपरेला एक नवा आयाम दिला. समाजाच्या तळाशी असलेल्या माणसाचाही देव एकच आहे आणि त्या देवाचे प्रेम सर्वांना सारखे मिळते. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चोखामेळा यांच्याबद्दल म्हटले की ते त्यांच्या काळातील सर्वात धाडसी माणूस होते, कारण त्यांनी केवळ भक्तीने जातीव्यवस्थेला आव्हान दिले. चोखामेळा यांनी आपल्या पत्नी सोयराबाई यांना भक्तिमार्गात प्रोत्साहन दिले. सोयराबाईंनी अभंग रचले, वारी केली, कीर्तन केले. त्या काळात स्त्रियांना धर्मकार्यात स्वतंत्र सहभाग घेणे कठीण होते, पण चोखामेळा यांनी आपल्या घरात हे शक्य केले. त्यांची बहीण निर्मलाही संत होती, ती सुद्धा अभंग रचत असे. हे कुटुंब एक भक्तीचे केंद्र होते. मित्रांनो, आता आपण येतो त्या हृदयविदारक पण अत्यंत पवित्र क्षणाकडे. संत चोखामेळा यांचे देहावसान कसे झाले? सांगतात की मंगळवेढा येथे एक भिंत बांधण्याचं काम चालू होते. चोखामेळा आणि त्यांचे काही सहकारी तिथे कामाला होते. काम करताना अचानक ती भिंत कोसळली. त्या अपघातात संत चोखामेळा यांचे शरीर त्या ढिगाऱ्याखाली गेले. हे कळल्यावर पंढरपुरात आणि सर्व वारकरी समाजात शोकाची लाट पसरली. संत नामदेव यांना हे ऐकून अत्यंत वेदना झाल्या. ते स्वतः मंगळवेढ्याला आले. एक अत्यंत हृदयस्पर्शी कथा आहे. संत नामदेव मंगळवेढ्याला आले आणि ढिगाऱ्याखाली असलेल्या हाडांमधून चोखामेळा यांची हाडे कोणती हे कसे ओळखणार? सांगतात की संत नामदेव त्या जागी उभे राहिले आणि त्यांनी विठ्ठलाला साकडे घातले. त्यांनी विठ्ठल विठ्ठल असे जोराने उच्चारले आणि त्या ढिगाऱ्यातून एका जोडीच्या हाडांमधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज आला. हा चमत्कार! हाडेही विठ्ठल म्हणत होती. चोखामेळा इतके विठ्ठलमय झाले होते की त्यांचा प्रत्येक अणुरेणू विठ्ठलाचे नाम घेत होता. संत नामदेवांनी त्या हाडांना पंढरपुरास आणले आणि विठ्ठलाच्या मंदिराच्या परिसरात महाद्वाराजवळ एका ठिकाणी त्यांची समाधी बांधली. अशा प्रकारे जो संत जिवंतपणी मंदिरात जाऊ शकला नाही, त्याची समाधी मंदिराच्या दारावरच झाली. जिवंत असताना आत नाही मला जाता, मेल्यावर विठ्ठले दारीच ठेविले. मित्रांनो, हे किती सुंदर आणि किती वेदनादायक आहे. जिवंतपणी ज्यांना मंदिरात जाण्याचा हक्क नव्हता, त्यांची समाधी आज त्या मंदिराच्या सर्वात पवित्र ठिकाणी आहे. देव आपल्या भक्तावर कसे प्रेम करतो हे इथे दिसते. आजही पंढरपुरात संत चोखामेळा यांची समाधी आहे, विठ्ठलाच्या मंदिराच्या महाद्वाराजवळ. लाखो वारकरी दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपुरात येतात, विठ्ठलाचे दर्शन घेतात आणि येताना जाताना चोखामेळांच्या समाधीला नमस्कार करतात. त्या समाधीसमोर उभे राहिले की मन शांत होते. मनात येते, या माणसाने किती सोसले, पण त्याने कधी हार मानली नाही. त्याने आपली भक्ती सोडली नाही आणि त्याच भक्तीने त्याला अमर केले. संत चोखामेळा यांची पुण्यतिथी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मंगळवेढ्यात त्यांचा जन्मोत्सव आणि पुण्यतिथी सोहळा होतो. पंढरपुरात त्यांच्या समाधीवर पूजा, अभिषेक, भजन कीर्तन होते. महाराष्ट्रभर वारकरी एकत्र येतात आणि चोखामेळांच्या अभंगांचे गायन करतात. आजच्या या पुण्यतिथीच्या दिवशी आपण सर्वजण त्यांना अभिवादन करूया. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करूया. संत चोखामेळा यांचे अभंग मराठी साहित्यातील अमूल्य ठेवा आहेत. श्री चोखामेळा अभंग गाथा ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचे अभंग आजही शाळांमध्ये शिकवले जातात, विद्यापीठांमध्ये अभ्यासले जातात. ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा, एकनाथी भागवत या ग्रंथांच्या बरोबरीने चोखामेळांचे अभंग मराठी साहित्याचा अभिमान आहेत. पुढे महाराष्ट्रात जेव्हा सामाजिक सुधारणेच्या चळवळी आल्या, तेव्हा संत चोखामेळा यांचे नाव प्रेरणास्रोत म्हणून घेतले गेले. महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर या महान समाजसुधारकांनी चोखामेळांच्या भक्तिकार्याचे कौतुक केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की चोखामेळा हे एकटे उभे राहून सांगत होते, माणूस जातीने नाही, भावाने ओळखला जातो. हे त्यांचे योगदान क्रांतिकारक आहे.
संत चोखामेळा यांचे अभंग आज असंख्य गायक कलाकारांनी गायले आहेत. पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर, अनुराधा पौडवाल, प्रल्हाद शिंदे या सर्वांनी चोखामेळ्यांचे अभंग आपल्या आवाजात अजरामर केले आहेत.